या नरदेहामध्ये आपल्याला 10 इतकी उत्तम इंद्रिय दिलेली आहेत. परमेश्वराने हे मशीन जे बनवलं आहे ते इतकं अत्युत्कृष्ट आहेत. त्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत. ज्ञानेंद्रिय हे बाहेरची माहिती आत पोचवण्याचं काम करतं आणि कर्मेंद्रिय ही आतील माहितीनुसार तसं इम्प्लिमेंटेशन करतं असंही म्हटलेलं आहे. ज्ञानेंद्रियातलं सर्वात श्रेष्ठ इंद्रिय कुठलं आहे ते म्हणजे श्रुती, कान. कानाचे देवता कोण आहे तर कानाची देवता आहे दिशा. कानाची प्रत्येक इंद्रिय आणि त्याची एक देवता असं आपण बघणार आहोत. कानाची देवता आहे दिशा. त्वचेची देवता आहे वायू, त्वचेला स्पर्श वायूचा जाणवतो. चक्षुची देवता आहे सूर्य. जिव्हेची देवता आहे वरुण, जिव्हा, जीभ आपली ही नेहमी ओली असते. जेव्हा तिला रसना म्हणतात तेव्हा तिचं स्वामी आहे, तिची देवता आहे वरुण. आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाकाची देवता आहे अश्विनी कुमार. अशा या 5 ज्ञानेंद्रियांच्या 5 देवता आहेत. कर्मेंद्रियांच्या कुठल्या देवता आहेत तर हाताची देवता आहे इंद्र, पायाची देवता आहे त्रिविक्रम, वाणीची देवता आहे अग्नी, उपस्थाची देवता आहे प्रजापती आणि गुदाची देवता आहे यम. अशा या 10 इंद्रियांच्या 10 देवता आहेत. आता 10 इंद्रिय तर आपण पाहिली, अशा 10 दिशा पण आहेत ना आपल्याला माहिती आहेत. आणि पुन्हा 10 दिशांच्याही 10 देवता आहेत. म्हणजे पूर्वेची देवता आहे इंद्र, पश्चिमेची वरुण, उत्तरेचा कुबेर, दक्षिणेचा यम, ईशान्येचा ईश, नैऋत्येचा निऋती, वायव्येचा वायू, आग्नेयाचा अग्नी, ऊर्ध्व दिशेचा आहे ब्रह्मा आणि अधो दिशेचा आहे शेषनाग. अशा या 10 देवता आणि 10 दिशा यांची सांगड घातलेली आहे. आता ह्या सगळ्या हे बघत आहोतच आपण. 10 इंद्रिय, 10 दिशा आणि त्यांच्या देवता हे बघत असतानाच या वैदिक आपण वेद 4 आहेत किंवा आपण 10 ग्रंथ सुद्धा पाहिले. आता वैदिक विद्या या उपनिषदात आलेल्या विद्या तरी कोणत्या आहेत त्याही 10च आहेत. उद्गीथ विद्या. उद्गीथ हा अतिशय नवीन शब्द आहे. ओंकार आपल्याला माहिती आहे, प्रणव शब्द आपल्याला ऐकून माहिती आहे, पण त्यालाच उद्गीथ म्हटलेलं आहे. आणि ही उद्गीथ विद्यासुद्धा उपनिषदामध्ये आलेली आहे. म्हणजे ओंकार, उद्गीथ म्हणजेच ओंकार. आणि हे मांडुक्य उपनिषदामध्ये ह्याचा उल्लेख आहे. किंवा दुसरा उल्लेख विद्येचा आला संवर्ग विद्या. संवर्ग म्हणजे एकात एक. या आकाशामध्ये ही बाकीची 4 महाभूतं सामावलेली आहेत. वायूमध्ये उरलेली 3 आहेत, तेजामध्ये उरलेली 2 आहेत, आपामध्येच पृथ्वी आहे आणि पृथ्वी ही सगळ्यात स्थूल आहे. असं हे संवर्ग ज्याला म्हटले, हा संवर्ग विद्या ही केन उपनिषदामध्ये आलेली आहे. मधुविद्या, पंचाग्नी विद्या किंवा आत्मविद्या ह्याचा बृहदारण्यकामध्ये उल्लेख आहे. शांडिल्य विद्या आहे, दहर विद्या आहे, भूमविद्या आहे, दीर्घायुष्य विद्या आहे आणि मंथ विद्या. अशा या 10 वैदिक विद्या आहेत. आता हे आपण बघतोय 10 इंद्रिय, 10 दिशा, 10 विद्या. पण आम्ही सामान्य माणसं, आम्हाला हे काही फारसं कळत नाही किंवा आम्हाला त्या 10 विद्या, ते उपनिषद ते काही कळत नाही. आम्हाला साधं काहीतरी सांगा ना. हो बरोबर आहे, आपल्याला साधंसुद्धा जगता यायला पाहिजे. साधं जगताच अगदी संपूर्णपणाने आपल्याला परमार्थसुद्धा साधता येतो. मग सकाळी उठल्यानंतर प्रातःकाळी पहिल्या 2 प्रहरामध्ये कुणाचं दर्शन घ्यावं हेही आपल्याला सांगितलं. आणि त्याही गोष्टी 10च आहेत. पहिल्यांदा उठल्याबरोबर कुणाचं दर्शन घ्यावं तर पहिल्यांदा हाताचं कराग्रे दर्शनम असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा करदर्शन करायचं आहे, त्याच्यानंतर भूमिदर्शन, भूमीचं दर्शन नक्की जरूर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्वरूप दर्शन, स्वतःलाच आरशामध्ये पाण्यामध्ये कुठेतरी स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सृष्टी दर्शन, उठल्याबरोबर प्रसन्न हिरवीगार सृष्टी पाहिल्यानंतर जो काही मनाला मोद होतो तो फार वेगळाच आहे. त्याच्यानंतर उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे. उगवत्या सूर्याच्या दर्शनामुळे आपले डोळे स्वच्छ आणि तेजस्वी होतात, म्हणून सूर्यदर्शन हे 5वं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आहे. मातृपितृदर्शन शक्य असेल तर घरात असतील किंवा कुठे असतील त्यांना नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर आहे धेनुदर्शन. सकाळी उठल्याबरोबर अंगणामध्ये गाय दिसणं हा फार मोठा शुभशकून आहे. हा जर शक्य असेल तर गावामध्ये, खेडेगावामध्ये शेतावर वगैरे गाय मिळते.
आपल्याला शहरात धेनुदर्शन घडत नाही, पण धेनुदर्शन जर घडलं तर जरूर तिचं दर्शन घ्यायचं आहे. 8वं दर्शन आहे ते गुरुचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 9वं दर्शन आहे देवांचं आणि 10वं दर्शन आहे सत्पुरुषांचं, सज्जन लोकांचं, महापुरुषांचं दर्शन घ्यायचं आहे, आचार्यांचं दर्शन घ्यायचं आहे. अशी 10 दर्शनं जर का आपल्याला प्रभातकाळी झाली तर आपला पूर्ण दिवस अतिशय आनंदात जातो, अतिशय प्रसन्नतेमध्ये जातो. आता हे जे महापुरुष आपण बोललो, या महापुरुष आपल्याला वाटतं सगळे संन्यासी सारखेच असतात, बरोबर आहे, कारण त्यांनी सगळ्या प्रपंचाचा त्याग केलेला आहे किंवा त्यांची काही तत्त्व आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण महापुरुष म्हणा, यती म्हणा, संन्यासी म्हणा, याच्यामध्ये सुद्धा 10 शाखा आहेत बरं का, 10 ब्रांचेस आहेत. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये काही संन्यासी लोक आपल्या नावाच्या शेवटी गिरी लावतात, काही लोक पुरी लावतात, पर्वत आहे, अरण्य आहे, आनंद आहे, सागर आहे, वन आहे, तीर्थ आहे, भारत सरस्वती आहे, अशीही काही त्याला उपनामं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आता गिरी म्हटलं तर गोविंदगिरी महाराज आपल्याला माहिती आहेत, पुरी आहे, पर्वत आहे, सागर, आनंद सागर, चैतन्य सागर असेही मुनी होऊन गेले. वन, तीर्थ, आत्तासुद्धा शृंगेरीला जे स्वामीजी आहेत शंकराचार्य त्यांचं नाव आहे भारती तीर्थ. सरस्वती हे उपनाम कोण लावतं तर दयानंद सरस्वती माहिती आहे, किंवा अनेक असे आपल्याला माहिती आहेत. अरण्य कोण लावतं तर विद्यारण्य स्वामी आहेत. असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे हे 10 प्रकारांनी त्यांचं हे उपनाम आहे. संन्यासी जरी म्हटलं तरी त्यांच्या काही शाखा आहेत, त्यांची काही तत्व आहेत, त्यांची काही मूल्य आहेत असंही म्हणता येईल. आता हे सगळं करताना आपल्याला काही यज्ञही करावे लागतात. पण यज्ञ म्हटलं की आपण प्रापंचिक माणसं जरा 2 पावलं मागेच जातो. यज्ञ वगैरे नाही बाबा आम्हाला जमणार असं आपल्याला वाटतं. पण 5 प्रकारचे आहेत ते नित्ययज्ञ आहेत आणि 5 प्रकारचे आहेत ते नैमित्तिक यज्ञ आहेत. नित्ययज्ञामध्ये काय आहे तर देवयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, ब्रह्मयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे आणि मनुष्ययज्ञ आहेत. याच्याबद्दल आपण मागे बोललो होतो, त्यामुळे मी परत आता बोलत नाही. पण हे यज्ञ सहज करता येण्यासारखे यज्ञ आहेत. आणि नैमित्तिक यज्ञामध्ये काय आहे तर अग्निहोत्र आहे, दशपूर्ण मास आहे, अमावस्येला आणि पौर्णिमेला. पूर्वी खरं म्हटलं तर गृहस्थ कुणाला म्हणायचे तर गृहस्थाचं असं घर असेल तर त्याच्या एका बाजूला उजव्या हाताला यज्ञशाळा असायची आणि तिथे वारंवार वेगवेगळे यज्ञ व्हायचे. ते कुठले तर अमावस्येचा यज्ञ वेगळा, पौर्णिमेचा वेगळा, अग्निहोत्र असायचं. चातुर्मासामध्ये काही यज्ञ केले जायचे, त्यांना चातुर्मास्य म्हटलेलं आहे. पशुयाग आहे, सोमयाग आहेत, असे अनेक यज्ञ केले जायचे. आणि यज्ञ ही खरं त्या काळची गरज होती. यज्ञ म्हणजे काय तर सृष्टीचं जे काही घेतलं ते सृष्टीला परत करणं, हा खरा तर यज्ञाचा अर्थ आहे. आपण आता अनेक गोष्टी पाहतोय. 10 इंद्रिय पाहिली, 10 अवतार पाहिले, 10 दिशा पाहिल्या, 10 देवता पाहिल्या, 10 यज्ञ पाहिले, 10 महापुरुष पाहिले, 10 दर्शनं पाहिली. हे सगळं करत असताना भगवंतानी विभूती योगामध्ये सांगितलंय यज्ञानाय जपयज्ञोस्मी. सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ कुठला आहे तर तो जपयज्ञ आहे. मग आता तो आम्हाला जमेल का? जपयज्ञ जमेल का? हो जमेल ना, सहज जमेल. जपमाळ आपल्या घरात असते, पण जपमाळ किती प्रकारच्या आहेत? त्याही 10 प्रकारच्या आहेत बरं का. जपमाळा ज्या आहेत त्याही 10 प्रकारच्या आहेत. म्हणजे प्रवाळाची माळ चालू शकते. जप करण्यासाठी कुठल्या कुठल्या माळा चालतात आणि कुठल्या चालत नाहीत. प्रवाळाची चालू शकते, मौक्तिकाची चालते, स्फटिकाची चालते. प्रवाळ, मौक्तिक, स्फटिक. किंवा शंखाची आहे, रजत चांदीची माळ चालू शकते. अष्टापद म्हणजे सोन्याचे मणी असलेली माळसुद्धा अत्यंत लाभदायक असते. किंवा चंदनाचे मणी असतात, चंदनाच्या मण्याची माळ तर जरूर वापरावी. किंवा पुत्रंजीवी अशी एक वनस्पती आहे, त्याचे जर का मणी मिळाले तर त्याची माळसुद्धा जपासाठी उत्कृष्ट मानली जाते. किंवा अब्ज म्हटलेलं आहे. अब्ज आपण अब्ज ही संख्या म्हणून वापरतो, पण वस्तुतः अप म्हणजे पाणी आणि त्याच्यातनं जन्मलेलं म्हणजे कमळ. अब्ज हे कमळाचं पण नाव आहे. आणि या अब्जाचे मणी म्हणजे हे ज्याला आपण कमळ काकडी म्हणतो, त्याचं जे बी आहे त्याच्या मण्यांची माळसुद्धा जपासाठी वापरली जाते. आणि शेवटची आहे ती म्हणजे रुद्राक्ष. म्हणजे बघा, जपमाळेचे सुद्धा 10 प्रकार आपण पाहतोय. प्रवाळ आहे, मौक्तिक आहे, स्फटिक आहे, शंख आहे, रजत आहे,
अष्टापद आहे, चंदन आहे, पुत्रजीविक आहे, अब्ज आहे आणि रुद्राक्ष. अशा 10 प्रकारच्या मण्यांची माळ तुम्ही जपमाळेसाठी जप करण्यासाठी वापरू शकता. 10 गोष्टी. दशम किती वेळा आपण हे वापरतोय. दशम, आता दशम 10. आता अर्थात अशी आपल्याकडे प्रथा आहे, पद्धत आहे की कुणाकडेही जाताना आपण रिक्त हस्तानी जात नाही. तर कुणाकडे जाताना रिक्त हस्तानी जाऊ नये याचाही एक संकेत आहे. अग्निहोत्रम गृहम क्षेत्रम भार्यां मित्रम सुतम शिशुम रिक्तपाणीर्न गच्छेत राजानम देवतां गुरुम. कुणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. अग्निहोत्र ज्यांच्या घरात चाललंय त्या अग्निहोत्रींकडे जाताना तुम्ही काहीतरी म्हणजे त्यांना उपयुक्त काही तूप असेल, मध असेल, काही समिधा असतील हे घेऊन जावं. गृहम कुणाच्याही घरी जाताना काही फळं असेल, काहीतरी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ नये. क्षेत्रम भार्याम, पत्नीसुद्धा पुष्कळ दिवसांनी जर का भेटणार असेल तर तिलाही प्रसन्न करावं असं म्हटलेलं आहे. भार्याम, मित्राकडे जाताना, सुत आपल्याच मुलाकडे जाताना सुद्धा, किंवा ज्या घरात लहान बाळ आहे, शिशुम, अशा ठिकाणी जाताना काहीतरी खाऊ म्हणा, खेळणं म्हणा, काहीतरी घेऊन जावं. रिक्त पाणीर न गच्छेत, कुठे राजानम देवताम गुरुम. राजाकडे जाताना सुद्धा, तर राजाला आपण काय देणार, पण आपल्या ऐपतीनुसार काहीतरी राजाला एक भेटवस्तू द्यायची असते, एक नजराणा द्यायचा असतो. देवाला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये. पूर्वी पद्धत होती मुठभर तांदूळ असेल, दक्षिणा असेल, काहीतरी देवाला घेऊन जायचं. आणि गुरूंकडे जाताना तर नेहमीच समिधा घेऊन जायची पद्धत आहे. उपनिषदामध्ये तर हा शब्द वारंवार येतो, समित पाणीम. समिधा घेऊन जाणं ह्याचाच अर्थ की रिकाम्या हाताने तर जायचंच नाही आहे, पण वाटेल त्या वस्तू गुरुला आवश्यक नसतात, कारण गुरु हे निस्पृह असतात. मग त्यांना उपयुक्त गोष्ट काय आहे तर समिधा. रोज त्यांच्याकडे काही यज्ञ चालतात, त्यामुळे समिधा त्यांना घेऊन जायच्या आहे. आणि दुसरा त्याच्यामध्ये भाव असा आहे, समिधा या वाटेल ती लाकडाला समिधा नाही म्हणत. समिधा म्हणजे विशिष्ट वृक्षाच्या, विशिष्ट लांबीच्या, विशिष्ट रुंदीच्या अशा ज्या काड्या असतात त्यालाच समिधा म्हणतात. आणि त्या वाळलेल्या असल्या पाहिजे. आणि त्याचा अर्थ आणखीन एका परीने असा घेता येईल की आपल्या वासना जशा काढून टाकायच्या तसा त्याच्यातला ओलावाही गेलेला असतो. आणि म्हणून समित पाणी शिष्य याचाच अर्थ वासनारहित, इच्छारहित, अपेक्षारहित आणि शरणभावाने गेलेला असा तो शिष्य आहे. आता औषधीसुद्धा सांगितले. सर्वौषधी कुठल्या आहेत. कुष्ठम मांसी हरिद्रे द्वे मुरा शैलेय चंदनम वचा चंपकमूरस्ते च सर्वौषधं दशस्मृताः. 10 प्रकारची औषधं आपल्या संग्रही असावीत. पूर्वी डॉक्टरांकडे उठसूट जायची पद्धत नव्हती. मग कुठली औषधं आपल्या संग्रहामध्ये असावीत तर कोष्ठ आहे, जटामासी आहे, 2 प्रकारच्या हळदी आहेत, साधी हळद आणि आंबे हळद आहे. मुरमासी आहे, शिलाजित, शैलेय म्हणजे शिलाजित आहे, चंदन आहे, वचा म्हणजे वेखंड आहे, वेखंडाने वाणी स्वच्छ होते, चंपक म्हणजे चाफा आहे, आणि मुरस्ते म्हणजे नागरमोथा ही आपल्या संग्रहामध्ये घरामध्ये असावीत असंही म्हटलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ज्यांचं रक्षण करावं, ज्यांचं पोषण करावं अशी देखील 10 नावं सांगितलेली आहेत. कुठलीही परिस्थिती, तुमची सांपत्तिक स्थिती उच्च असू दे किंवा फार कमी असू देत, पण ह्या लोकांना तुम्ही सांभाळलंच पाहिजे. ते कुठले, कोण कोण आहेत. पिता माता, आई वडील हे सदैव वंदनीय आहेत. सदैव त्यांचं रक्षण करणं, त्यांना जेवायला घालणं ही आपली जबाबदारी आहे. पिता माता, गुरुर भार्या, सद्गुरूंना सुद्धा सतत काहीतरी आपण त्यांच्यासाठी काहीतरी करत राहणं. भार्येसाठी, भार्या तर जबाबदारीचे अर्धांगी आहे. प्रजा दीन समाश्रिता, प्रजेचं रक्षण करणं ही राजाची जबाबदारी आहे. दीन दलित जे केविलवाण आहेत त्यांची रक्षण करा, त्यांचं रक्षण करा. समाश्रिता, तुमच्या आश्रयाला जे कोणी आलं आहे त्याचंही रक्षण करा. शिबीराजाची कथा आपल्याला माहिती आहे. त्या कपोताचे प्राण त्यांनी कसे वाचवले, स्वतःचं मांस त्या वजना इतकं देऊन त्यांनी प्राण वाचवले. त्यामुळे तुमच्या आश्रयाला कोणी आलं असेल तर त्याचं जरूर रक्षण करा. अभ्यागतः अतिथिश्च अग्निही, अभ्यागत म्हणजे ठरवून आलेला, सांगून आलेला पाहुणा, आणि अतिथी म्हणजे असाच अचानक आलेल्या पाहुण्याचं सुद्धा तुम्ही
पोषण केलं पाहिजे, त्यांना संतुष्ट केलं पाहिजे आणि अग्नीसुद्धा नेहमी प्रज्वलित ठेवला पाहिजे. पूर्वी घरामध्ये अग्नी 24 तास किंवा अगदी वर्षभर 365 दिवस तो अग्नी घरात पाहिजेच. अग्नी दुसऱ्यांकडनं आणणं हे कमीपणाचं लक्षण मानलं जायचं. त्यामुळे या अग्नीचंही त्यांनी सांगितलं आहे, महत्त्व सांगितलं आहे. या दहांचं तर निश्चितच पोषण करावं. आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, 10च्या अनेक गोष्टी पाहिल्यात. खरं म्हटलं ना तर हे ब्रह्मांड कसं आहे, हे जगत कसं आहे, हे फिरणारं आहे. हे संपूर्ण हे जगत याचाच अर्थ जे गतिमान आहे, जे क्रियाशील आहे, काहीतरी त्याच्यामध्ये परिवर्तन घडतं आहे असं त्याला जगत म्हटलं आहे किंवा ब्रह्मांड म्हटलं आहे. पण या ब्रह्मांडामध्ये 10 गोष्टी सतत फिरत असतात. ब्रह्मांडामध्ये कुठल्या 10 गोष्टी फिरत आहेत? एक म्हणजे रथचक्र. पूर्वी रथ होते, त्याची चाकं होती. आता रथ वगैरे फारसे बघायला नाही मिळत, पण गाड्या, कुठलीही गाडी चालणं हे रथचक्र म्हणजे हे गतीचं एक प्रतीक मानलं जातं. दुसरं आहे ते कुलाल चक्र. कुंभाराचं चक्रसुद्धा सतत फिरत राहिलं पाहिजे. म्हणजे कुंभार काय करतो, तो निर्मिती करतो, घटाची निर्मिती करतो. त्यामुळे या ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे, किंवा आता कुलाल जाऊ दे, कुंभाराचं राहू दे, कारखान्याची चाकं सतत फिरत असतात. म्हणजे जिथे नवनिर्मिती आहे तेही चक्र फिरत असतं. श्रीचक्र आहे. श्रीचक्र म्हणजे श्रीयंत्र आहे, ते तंत्रशास्त्राच्या नुसार त्याच्यामुळे ही देवीची एक प्रकारची उपासनाच आहे. चौथं आहे ते आयुध चक्र आहे. जसं शंख, चक्र, गदा, पद्म हा धारी विष्णूचं प्रतीक आहे. आयुध चक्र म्हणजे चक्र हेच एक शस्त्र होतं, त्यामुळे तेही चक्र फिरतं आहे. ही झाली बाहेरची चक्र. इथे आपल्या शरीरामध्ये सहस्रार चक्र आहे. मूर्धनेमध्ये सहस्रार चक्र आहे आणि ते जेव्हा कार्यान्वित होतं, ते जेव्हा ॲक्टिवेट होतं, तेव्हा एक वेगळ्याच अमृत रसाचा अनुभव येतो. किंवा शरीरामध्ये आणखी 6 चक्र आहेत. अधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, विशुद्धी चक्र आहेत. अशी 6 चक्र या ह्याच्यात आहे. धर्मचक्र असा हे एक नेहमी उल्लेख येतो. धर्मचक्र हे गूढ विद्येचं एक प्रतीक आहे, गूढ शक्तीचं एक प्रतीक आहे. त्याच्यानंतर आहे 8वं आहे ते राजचक्र आहे. राजचक्र काय दर्शवतं? सार्वभौम जो राजा आहे त्याचं एक चक्र किंवा चक्रवर्ती राजा असं म्हणण्याची पद्धत होती. 9वं आहे ते सिद्ध चक्र. हे साधू संन्यासी यांच्याकडे सिद्ध चक्र असतं. आणि 10वं आहे ते दिसत नाही आहे पण ते कर्मचक्र आहे. आपली कर्म आपल्या पाठोपाठ येत असतात. आपण कर्म करून मोकळे होतो, पण ते कर्म कधीही पुसता येत नाही. तुम्हाला त्या कर्माचा हिशोब पुढच्या जन्मात का होईना चुकवावाच लागतो असंही म्हटलेलं आहे. 10 चक्रांचेही आपण प्रकार पाहिले. आता चांगल्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे बघा ना, हे आता साधू संन्यासी म्हणा, 10 दर्शनं कुठली घ्यायची, 10 इंद्रिय कुठली, 10 दिशा कुठल्या. पण 10 चंचल गोष्टीसुद्धा या जगात आहेत की ज्यांच्यापासून थोडंसं दूरच राहायला पाहिजे. खरं म्हटलं तर दूर राहायला पाहिजे किंवा त्यांच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे. सुभाषितकारांनी म्हटले आहे, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत. मन चंचलच आहे. मधुकर म्हणजे भुंगा, या फुलावरनं त्या फुलावर फिरत असतो, तो कधीच एका ठिकाणी बसत नाही. तसा तो जसा चंचल आहे तसा मेघही चंचल असतो. मेघ आत्ता इथे आहे तर क्षणात पुढे जाईल. मानिनी म्हणजे स्त्री जी आहे ती पण चंचलच आहे. मदन तर काय, युगानुयुगे या मदनाचं कार्य चालू आहे. मदन तर चंचल स्वतः तर आहेच आणि दुसऱ्यालाही चंचल करतो. मरुत म्हणजे वारा, हाही चंचल आहे. मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलाः. मा म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी, ही पण चंचल आहे. ही तर फारच चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीच राहत नाही फार काळ. मद हाही चंचल आहे. मर्कट तर फारच चंचल आहे. माकड तर कधीच एका ठिकाणी बसत नाही. आणि शेवटचं 10वं सांगितलं मत्स्य. मासोळी कशी असते, सटकन हातातनं सुळकन निसटून जाते, अशा ह्या मकारा दश चंचलाः असंही सांगितलेलं आहे. आपण ह्या चंचल गोष्टींचेही 10 प्रकार पाहिलेत. संपूर्ण भगवद्गीतेचा मुख्य श्रोता कोण आहे तर अर्जुन हा मुख्य श्रोता आहे. आणि अर्जुनाला सुद्धा 10 नावं आहेत बरं का. अर्जुनाची तर अनेक नावं गीतेमध्ये आलेली आहेत, पण इथे अर्जुनाची स्पेसिफिक अशी 10 नावं सांगितले. अर्जुन फाल्गुनो जिष्णु किरीटी श्वेतवाहनः बिभत्सु विजयः कृष्णः
सव्यसाची धनंजय अशी अर्जुनाची 10 नावं आहेत. आता या पुराणामध्ये, महाभारतामध्ये, इतिहासामध्ये कितीतरी द्वंद्व युद्ध झालेली आहेत, ज्याला कुस्ती किंवा मल्लयुद्ध म्हटलेलं आहे. अशी 10 महायुद्ध, मल्लयुद्ध कुठली झाली तर पहिलं युद्ध आहे सख्या भावांचं, ते म्हणजे वाली आणि सुग्रीवाचं युद्ध झालं. वाली आणि सुग्रीव हे मल्लयुद्धामध्ये अगदी एकमेकांना जाऊन भिडले होते. कृष्णाने सुद्धा दोघांशी मल्लयुद्ध केले, लढाई नाही मल्लयुद्ध. कुणाशी केले तर चाणूराशी केलेलं आहे आणि जांबुवंताशी कृष्णाने युद्ध, द्वंद्व युद्ध केलेलं आहे. बलरामाने मुष्टिकाशी केलेलं आहे आणि भीमाने तर सगळ्यांशीच, अनेकांशी युद्ध केलं. कारण भीम हा स्वतः अत्यंत मल्ल होता आणि त्यांनी अनेकांशी युद्ध केलं. म्हणजे बकासूर आहे, हिडिंब आहे, जरासंध आहे, जीमूत आहे, कीचक आहे, दुर्योधन आहे. आणि ही सगळी युद्ध युद्धशास्त्राच्या नियमांना धरून होती. अशी ही 10 द्वंद्व युद्ध प्रसिद्ध आहेत. आता 2-3च गोष्टी आपण 10 बघणार आहोत. पुराण काळामध्ये आता ही द्वंद्व युद्ध तर झाली, ही शक्तीचं प्रतीक होती. शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी ही द्वंद्व युद्ध झाली. पण काही विद्वानांचंही वर्णन आहे, आपण आचार्यांचं वर्णन पाहिलेलं आहे. पण 10 प्रकारचे मूर्खसुद्धा लोक होऊन गेले बरं का. ह्या इतिहासामध्ये, पुराणामध्ये मूर्ख कोण कोण होऊन गेले तर भीष्मानीच सांगितले. हे स्वतः भीष्मानी सांगितलं आहे की दुर्योधन हा अत्यंत मूर्ख होता. अर्थात तो ह्या युद्धशास्त्रामध्ये किंवा युद्धनीतीमध्ये चतुर होता, पण त्याला स्वतःचं कल्याण कसं करावं हे कधीच कळलं नाही. असा हा दुर्योधन हा मूर्ख आहे. रावण तपस्वी होता, ज्ञानी होता, शास्त्रांचा अभ्यास होता, पण आत्मकल्याण काही त्याला साधलं नाही. त्यामुळे रावण दुसरा मूर्ख आहे. शिशुपालसुद्धा, जरासंध आहे, कंस आहे, हिरण्यकश्यपू आहे, भस्मासूर आहे, रुक्मी आहे, रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा सुद्धा एक मूर्खच होता. जयद्रथ आहे आणि शकुनी, हे 10 मूर्ख असे मानले जातात. 10 मूर्ख आहेत, 10 आचार्य आहेत, 10 आपण किती पाहिल्या, 10 चंचल गोष्टी पाहिल्या, 10 इंद्रिय, 10 दिशा, 10 देवता, 10 ग्रंथ, अशा अनेक 10चे आपण किती जवळजवळ 20-22 समूह पाहिले. पण या सगळ्याच्या शेवटी आता हे सगळं करत असताना आपल्याला हे जाऊ दे, बाकीचं हे सगळं इन्फॉर्मेशन किंवा हे माहिती म्हणून हे ज्ञान ठीक आहे, पण आम्हाला स्वतःचं कल्याण खरंच साधायचं असेल तर आपल्याला एक साधी गोष्ट करता यायला पाहिजे. म्हणजे कर्माच्या प्रकारामध्ये नित्यकर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, त्या असे अनेक कर्म आहेत. नित्यकर्माचं वैशिष्ट्य काय आहे तर नित्यकर्म हे नित्यच करावं लागतं, दररोज करावं लागतं. आणि ते केल्यामुळे तुम्हाला फार काही फायदा होईल असं नाही आहे बरं का, फार मोठा काही फायदा होईल असं नाही. पण जर का ते केलं नाही तर मात्र मोठा दोष लागतो. साधीच गोष्ट आहे. नित्यकर्मामध्ये पहिलं येतं ते स्नान येतं. स्नान तुम्ही समजा 1-2 दिवस केलं नाहीत म्हणून काही तुम्हाला फार मोठी शिक्षा होईल असा अर्थ नाही आहे, पण आपल्यालाच त्याचं जरा अपवित्र वाटतं, अमंगल वाटतं स्नान केलं नाही. म्हणजे मी नेहमीच विचार करते की या करोनाच्या काळात समजा आपल्याला आंघोळीसाठी पाणी मिळालं नसतं, खायला प्यायला आहे बरं का, भरपूर खायला प्यायला आहे, पण समजा तुम्हाला असं सांगितलं असतं की आंघोळ करायला मिळणार नाही, अडेल का? तुम्ही म्हणा खूप नाही अडणार, पण किती दिवस बिन आंघोळीचे आपण राहू शकतो? स्नान न करता आपल्याला किती दिवस राहता येतं? 1 दिवस, 2 दिवस, फार तर 4 दिवस. याच्या पलीकडे आपण स्नानाशिवाय राहू शकत नाही. कारण स्नानाचेही खूप फायदे आहेत. स्नानाचे किती फायदे आहेत तर त्याचेही 10च लाभ आहेत. ते काय काय आहेत तर पहिलं म्हणजे स्नान केल्यामुळे रूपामध्ये वाढ होते. तुमचं रूप काय, तुम्ही दिसायला कसेही असा सुंदर आहात असं नाही, पण त्या रूपामध्ये निश्चितपणाने प्रगती होते, रूप स्वच्छ होतं. रूप आहे, तेज वाढतं. स्नानाच्या घर्षणामुळे सुद्धा एक शरीराला एक प्रकारचं तेज प्राप्त होतं, बल प्राप्त होतं. लहान बाळाला सुद्धा स्नान घालताना जितकं चोळून गरम पाण्याने घालावं तितकं त्याचं बाळसं धरतं किंवा ते गुटगुटीत होत जातं. त्यामुळे स्नानामुळे बलही वाढतं, शुचिता तर वाढतेच वाढते, पावित्र्य वाढतं.
आयुष्यही वाढतं, दीर्घायुष्य. स्नान फक्त करत राहिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये वृद्धी होते, आरोग्य तर निश्चितच वाढतं. म्हणजे शरीरावरचा बाह्यमळ जसा दूर होतं तसा आतलाही मळ दूर होतं, पवित्रता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुःस्वप्नांचा नाश होतो. या स्नानामुळे दुःस्वप्न, आपल्याला काहीतरी वाईट स्वप्न पडले, त्याच्यानंतर ह्या स्वप्नातनं विसरून जाण्यासाठी, त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी स्नान हा सुद्धा एक उत्तम असा उपाय आहे. स्नानामुळे तप वाढतं. तप ह्याचा अर्थ मी नेहमीच सांगते डिसिप्लिन. आपल्या कामाला एक प्रकारची शिस्त येते. अंघोळीची सुद्धा एक वेळ ठरलेली असले की त्याच्या पाठोपाठ सगळी कामं आपोआप सहज गतीने होतात. असं तप वाढतं आणि बुद्धीमध्ये सुद्धा प्रखरता येते, बुद्धीमध्ये कुशाग्रता येते. असंही स्नानाचं महत्त्व आहे. या स्नानाचे महत्त्व आपण पाहिलं. कितीतरी गोष्टी आपण ह्या 10-10च्या दशकडीमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि ही आहे खरं तर दशमान पद्धती. पूर्वी अशी नव्हती बरं का. पूर्वी 11.5 ग्रॅमचा एक तोळा असायचा किंवा 12 इंचाचा एक फूट असं मानलं जायचं. पण जेव्हापासून ही दशमान पद्धती आली त्याच्यातून तो सोपेपणा आला आहे. आणि या दशमान पद्धतीची सुरुवात आपल्याकडे कुणी केली असं विचाराल तर श्री समर्थ रामदास स्वामींच्या प्रत्येक दशकामध्ये 10-10 समास आहेत. दशक याचाच अर्थ 10 समासांचा समूह. असे 20 दशक संपूर्ण दासबोधामध्ये आहे. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषाविशेष कळो लागे, असं दासबोधामध्ये म्हटलेले. ही दशमान पद्धती तेव्हापासून सुरू झालेली. आणि या 10-10च्या गटामुळे आपल्या जीवनाला एक सुलभता, सोपेपणा आलेला आहे. आता शेवट करताना फक्त आपण बघणार आहोत की ही नवद्वारं तर आपली आहेतच, शरीराची नवद्वारं आहेत. आणि ह्याला हे सहस्रार चक्र जे आपण पाहिलं किंवा जे हे विद्रुतीद्वार आहे किंवा नंदद्वार आहे, ह्याला म्हटलेलं आहे दशमाचं द्वार. किंवा हे जे द्वार आहे ना, किंवा कबीरांनी म्हटले आहे 10 द्वारे का पिंजडा तामे पंछी पौन, रहीब को अचरज है जाये तो अचरज कौन. हा 10 द्वाराचा आपल्याला पिंजरा लाभलेला आहे. पण ह्या पिंजऱ्यामध्ये तो प्राणपक्षी अतिशय सुरक्षित आहे. अशा ह्या 10-10-10चं महत्त्व आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. अशाच एकेका संख्येचा आपण अभ्यास करणार आहोत आणि पुढे जाणार. 11 झालं, 10 झालं, तर पुढच्या वेळेस 9 या संख्येचा विचार करणार आहोत. आणि त्याच जोडीला अर्थातच मोठ्या संख्या, जसं आज आपण 21,600 संख्या पाहिली, 1000 संख्या पाहिली, अशा संख्यांचा अभ्यास करत करत जाणार आहोत. याच्यामध्ये आपल्या काही सूचना असतील तरीसुद्धा मला जरूर कळवा. कारण ह्याच्यामध्ये मला माहिती आहे की या 10 संख्येमध्ये पूर्ण सगळं आलेलं नाही. तुमच्याही मनात कितीतरी 10 संख्येविषयी कितीतरी वेगळे विचार असतील, कितीतरी वेगळ्या कल्पना असतील. पण माझ्या या वेळेच्या मर्यादेत बसवण्यासाठी मी एवढ्याच 10 संख्येचा समूह घेतलेला आहे. आणि आता शेवट करताना आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा आणि 10 वेळा वंदन करते आणि इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.